या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण गोडे आपण यायचं आहे। एकता कसारा संघाचा प्रवीण गोडे मॅन ऑफ द मॅच। मान्यवर ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत। ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रवीण गोडे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत। धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमजी चव्हाण सर, जे आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून जोडलेत। या स्पर्धेची ऑफिशियल कमांड त्यांनी सांभाळली आहे, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेला क्रॅकिंग फटका पाहायला मिळालाय। सीमारेषेवरनं वेगवानरित्या जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली। करण पकडलं फेकलं आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत। अतिशय महत्त्वाचा सामना, नॉकआउटची मॅच, सुपर 8चा थरार आपल्याला इथं अनुभवायला मिळेल। एका बाजूने आपण पाहताय संघ कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आणि त्यांना फाईट देत असताना संघ समोरून आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच। बिग फाईट, काटेकी टक्कर। षटक क्रमांक पहिलं निलेश भोईर, राईट आर्म राऊंड द विकेट आणि या चेंडूवरती आडव्या बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय। प्रॉपर टायमिंग तुषारच्या बॅटमधनं हा षटकाराचा तुषार। आणि ऑफिशियल टीमच्या वतीनं राहुल भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि त्यानं जर 50 ठोकली आजच्या दिवसामध्ये तर त्याच्यासाठी आयफोन 15 संध्याकाळी आज प्राइस देण्यात येणार आहे राहुलजी धात्रक यांच्यासाठी। वैभव धात्रक यांच्याकडनं आज जर राहुलनं 50 मारली बर्थडेच्या दिवशी तर बर्थडे गिफ्ट आयफोन। या चेंडूवरती बॅटची एज, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, सिंगल धाव कंप्लीट करतायत। निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन थांबलाय। स्क्रीनच्या मागे, स्क्रीनच्या बाजूला जी आपली स्वयंसेवक मंडळी आहे त्यांना विनंती आहे आपण तिथनं थोडेसे बाजूला व्हा। स्क्रीनच्या बाजूला जे आपले स्वयंसेवक मंडळी आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे स्क्रीन पासून थोडेसे बाजूला व्हा। त्या ठिकाणी चेंडू आडला जाईल किंवा कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नकोय। आपली घरची स्पर्धा अतिशय डामडौलत पहिल्या दिवसापासून पार पडतीये। खेळीमेळीच्या वातावरणात चाललेली मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 आणि गावदेवी लाहे हा संघ मैदानावरती खेळतोय। समोरून आपण पाहताय कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी। चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू पाहायला मिळाला। यॉर्कर लेंथ, वाईड यॉर्कर, बॅट फिरवली मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय। मित्रांनो आपल्याला रिव्ह्यू कॉल, बॅट्समन रिव्ह्यू, वाईड बॉल चेक करायचा आहे। 12वे प्लेयर आपण कुणीही उठणार नाही, सूचना लक्षात घ्या, कुणीही उठू नका। तिसरे अंपायर या ठिकाणी आहेत, चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, काळजी करू नका।
चेंडू टाकताना गोलंदाज मध्ये येतोय, ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो इथं ग्राह्य धरला जाईल। तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दोन्ही संघासाठी रिव्ह्यू ऑन आहे, सूचना लक्षात घ्या। इथं तुम्ही रिव्ह्यू तुमचा गमावलेला नाही। नेक्स्ट डिलिव्हरी, निलेश भोईर गोलंदाजी करत असताना चेंडू हवेत खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे का? आहे, बरोबर जागेवरती फिल्डर तैनात। मोठी विकेट इथं अर्जित केली जाईल। बिग विकेट बिग लॉस, पहिला फलंदाज माघारी परतेल। पाहायला मिळाला शेवट गोड करत असताना निलेश भोईर मैदानावरती नावाची छाप सोडतोय। अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय। मेन इन येलो आई गावदे स्पोर्ट्स क्लब लाहे आणि त्यांना फाईट देत असताना टीम मैदानावरती खेळतायत कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी। एका षटकाचा खेळ इथं संपन्न झालाय। एक षटकाच्या अंतिम धावफलकावरती 8 धावा, एक गडी बाद 8 धावा। घरच्या मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे हा संघ खेळतोय। भरपूर प्रेक्षक राजा आपण पाहताय चारही बाजून, प्रचंड गर्दी मैदानावरती। त्याचबरोबर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत। या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूया। दुसऱ्या षटकाला सुरुवात, नव्या दमाचा नवा शिलेदार यंगस्टर गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरनं शुभमच्या खांद्यावरती जिम्मेदारी। फर्स्ट बॉल, शुभमचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटचा वार। चेंडू होतोय सीमा पार, चेंडू गेलाय पार। 6 धावांसाठी तुषार ऑन फायर, षटकार। भोईर गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर इथं उमटवली आहे। बॅट्समन तुषार 4 चेंडू त्यानं फेस केले, 14 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात। महत्वाची मॅच, नॉकआउटचा मुकाबला, नॉकआउट थरार मैदानावरती या ठिकाणी आपण अनुभवताय। उंबरमाळी विपक्ष लाहे अशी मॅच सुपर 8। यावेळेस जबरदस्त प्रहार, पुन्हा एकदा जागेवर खडे खडे उडवलाय। कव्हरच्या डोक्यावरनं लाजवाब स्ट्रोक, फटका पहा आणि प्रेमात पडा। तुषार ऑन फायर, बॅक टू बॅक षटकार। एकंदरीत आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। बॅटिंग करत असताना इन्फॉर्म बॅट्समन तुषार खेळतोय, साथ देण्यासाठी बॅट्समन मयूर मैदानावरती आलाय। उंबरमाळी हा संघ मैदानावरती सुरुवात करत असताना आकर्षक दर्जाची बॅटिंग, सलगचे 2 षटकार ठोकतोय तुषार मैदानावरती खेळत असताना। शुभम गोलंदाजी करत असताना वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून ख्यातनाम युवा यंगस्टर नव्या दमाचा खेळाडू आहे। यावेळेस आपण पाहताय तर सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार येत आहेत आणि धावफलक वेगानं फ्लाय झालं ते 20 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा होत्या। निलेश भोईरचं एक सुंदर षटक आलं, त्यानंतर षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू झालंय। शुभम गोलंदाजीसाठी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट तुषारसाठी। यावेळेस हा पहा आडव्या बॅटनं खेळलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे। चेंडूला अडवलं, पकडलं, फेकलं, चांगल्या पद्धतीने इथं स्टॉप करत असताना निश्चितच संधी निर्माण झाली होती, मात्र चेंडू वेळेवरती हातात आला नाही। या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर एक सिंगल धाव इथं घेण्याचा प्रयत्न जो होता तो जागेवरती थांबवलाय आणि निश्चितच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 2 षटकारानंतर शुभमनं कमबॅक केलं, कमबॅकची गरज आहे। षटक 2 चालू आहे। यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय त्या दिशेला निलेश भोईर, त्या ठिकाणी चेंडू पकडून डायरेक्ट फेकलाय आणि या ठिकाणी मैदानावरती मॅचची गोल्डन विकेट अर्जित करत असताना फलंदाज बाद होत नव्हता, मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलीये। रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका 440 चा।
सारी वाटही यांची लयच न्यारी एकजुटीनं खेळताना सारी वाटही यांची लयच न्यारी. धन्यवाद. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी षटक दुसरं चालू आहे. एकंदरीत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये निलेशच्या आल्या केवळ 8 धावा. त्यानंतर शुभम गोलंदाजी करतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 12 धावा या षटकात जरूर आल्यात. मात्र महत्वाची विकेट जी गरजेची होती, जो तुषार इथं आक्रमक बॅटिंग करत होता, मैदानावरती विध्वंस माजवत होता, मैदानावरती जे वादळ आलं होतं ते वादळ इथं शमवलंय. बॅट्समन तुषार बाद झालाय. मैदानावरती इथं गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारत असेल. न्यू बॅटर मैदानावर बॅटिंग करण्यासाठी वैभव आलाय. वैभव आणि मयूर या 2 फलंदाजांना इथून जिम्मेदारी स्वीकारायची आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावर पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती तयार मयूर. शुभमचा हा चेंडू आता मात्र त्याला सूर सापडला असं वाटत होतं, मात्र ऑप्टिकच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले, व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचेल 21 वरती. मान्यवर सागरदादा भोईर ज्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघासाठी सागर भोईर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शुभेच्छा आल्यात इथं संधी निर्माण झाली की काय अशी परिस्थिती होती. त्या ठिकाणी दूरवरनं फिल्डर येण्यात अयशस्वी राहिलाय आणि इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. बराच वेळ चेंडू हवेत होता. थर्ड अंपायर चौकार आहे या ठिकाणी. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. या षटकात भरपूर धावा इथं अर्जित केल्या जात आहेत. गोलंदाज शुभम वरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास जर आपण पाहाल तर इथून थोडासा बॅकफुट वरती पाठवत असताना इथं शुभम युवा यंगस्टर गोलंदाज, वेगवान गोलंदाजीसाठी ओळख आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारेल, कारण सरळ बॅटनं मोठे फटके येत होते. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धावी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा अंत झालेला आहे. धावफलकावरती 24 धावा. बॅटिंग करतायत कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. डीजे सव्वीस. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 26 धावा. स्कोरबोर्ड थोडस अपडेट आम्ही करतो आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा बॅटिंग करत असताना कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजीसाठी. यावेळेस खेळलाय फटका ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज होतोय रनआउट. उंबरमाळी संघाला अजून एक झटका मिळाला आहे. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. धन्यवाद. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघाला लागलेला हा 3रा झटका.
इथं गरज होती का प्रश्न इथं विचारला जाईल. आपण पाहताय तर तिसरी विकेट इथं अर्जित केली जाते. 27 धावा धावफलकावरती. सुरुवात अतिशय आकर्षक बॅटिंग करत असताना धावा आल्या होत्या. तुषार जो सुंदर खेळत होता मैदानावरती, ज्यानं चांगली स्टार्ट दिली, सुरुवात अतिशय दर्जेदार दिली, त्या तुषारला सुद्धा इथं रनआउट व्हावं लागलं. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होणं निश्चितच तुमच्या सर्वांसाठी धोकादायक असतं. मशहूर क्रिकेटर पॉपिन्स टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आज टिपलं जाईल. जो जो नवीन स्टाईल नवीन ऍक्शन मध्ये मैदानावरती येईल त्याला सगळ्यांना टिपलं जाईल. यावेळेस पहा अतिशय चाणाक्ष फिल्डिंग शुभमच्या माध्यमातून थ्रो सुद्धा आलाय. इथं तिसरा रनआउट होईल का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळतंय आणि या इनिंग मध्ये तिसरा फलंदाज होतोय धावबाद. सचिन गायक बॉलर देवास्कर बावडे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर निलेश भोईर पांडू पाटेकर बॉलर देवास्कर आतू खंबालकरचा नादच नाही. याच दरम्यान आपण पाहत आहे मान्यवरांची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आजचा हा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनलची दिवस आहे आणि मंचावरती तुम्हाला सातत्यानं मान्यवरांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी प्रार्थनीय आहे. आणि आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आपल्या लाहे ग्रामपंचायतीच्या लाडक्या सरपंचताई आदरणीय शोभाताई धापटे तथा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विशाखाताई भडांगे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा रणसंग्राम सालाबाद प्रमाणे चाललेली ही स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहताय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि आनंदाच्या वातावरणात मैत्रीपूर्ण सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि निश्चितच मेगा फायनलच्या दिवशी आपल्याला मान्यवरांची उपस्थिती आणि सर्व लाडक्या मान्यवरांचं प्रेम आपल्या सोबत असणार आहे याची इथं प्रचिती येते. सर्व लाडके मान्यवर आपण पाहताय मंचावरती आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय शोभाताई धापटे ग्रामपंचायत लाहेच्या लाडक्या सरपंचताई, त्याचबरोबर आदरणीय विश्वासजी भडांगे, विठ्ठलजी धापटे, विशाखाताई भडांगे, मान्यवर सलीमजी, सुशांतजी आणि विकासजी, त्याचबरोबर ओमकारजी, ही सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या सोबत जोडली गेली आहे. या सर्व लाडक्या मान्यवरांचं लाहे ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 चेंडू फेकून झाले. धावफलकावरती 30 धावा. निश्चितच बॅटिंग करत असताना संघ खेळतोय उंबरमाळी कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी आणि त्यांना फाईट देत असताना संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे. गोलंदाज तयार. निलेश भोईरचा पुढचा चेंडू फुलर लेंथ समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतेय. एकमेकांना बंधुरा साथ देत असताना चेंडूला अडवलं आणि तिथं पाहायला मिळतंय कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न होतोय. षटक पाहायला मिळतं तिसरं मार्गस्थ असताना आणि निश्चित धावफलकावरती 30 धावा. 4 गडी बाद. बॅटिंग करतायत उंबरमाळी. इंशा स्पोर्ट्स शिरोळ संघाचे संघमालक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या परिसराचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय मतीनबाई शेख यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलेला फटका त्या ठिकाणी झेलची सुवर्ण संधी आणि अजय खंबाळकर खंबा तिथं उभा होता. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. अजून एक हादरा लागलाय टीम उंबरमाळीला. बॅट्समन आउट.
कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघासाठी सुरुवात दर्जेदार दिली होती. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत आपण पाहाल तर अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला 30 धावा धावफलकावरती आणि निश्चितच षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलंय. गोलंदाजी करत असताना टीम मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे हा संघ खेळतोय. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. आपण या मॅच साठी भरपूर वेळ खर्च करत आहोत. हा वेळ आपल्याला इथं वाचवणं सगळ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. मित्रांनो, आज आपली मेगा फायनलची मॅच लख प्रकाशात झाली पाहिजे याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. 30 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद, 30 धावा. बॅटिंग करतायत उंबरमाळी. 3 षटकांमध्ये 30 धावा. सुरुवात आपण पाहिली असेल तर दुसऱ्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा इथं पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करत असताना सुरुवातीचं निलेशचं षटक आलं, केवळ 8 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं असेल तर थोडंसं महागडं. गोलंदाजी करत असताना शुभमनं ते टाकलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा निलेशनं कमबॅक करून दिलं आणि 3 षटकांच्या अंती आपण पाहाल तर 10.00 ची सरासरी. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आणि धावफलकावरती आहेत त्या 30 धावा. तीन षटकांचा खेळ इथं संपलाय. धावफलकावरती 30 धावा जोडल्यात. बॅटिंग करत असताना कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या टीमनं. चला स्पीडअप करा. गोलंदाज सचिन घागस गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटक चौथं चालू झालंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय जबरदस्त कमिटमेंट. विकेटच्या मागणं डोळ्याचं पातं लवतं न लवतं तो स्टंपिंग होतीये. जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळाली. चेंडू कलेक्ट केला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सँडी भोईर आणि सचिन घागसचं जबरदस्त कॉम्बिनेशन. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब संघाला लाभलेलं 6वं सुयश. फलंदाज बाद. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावात चाले गाजरला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावात चाले गाजरला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावात चाले गाजरला. 30 धावा, 6 बाद 30. 6वा गडी तंबूच्या आश्रयाला. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती आपण पाहताय कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी अतिशय जबरदस्त फाईट देत असताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला तुषारनं तुफान आक्रमण केलं होतं. बॅटिंग चांगली केली होती. मात्र त्याच्यानंतर निलेश भोईरनं जे कमबॅक संघाला करून दिलंय, लाजवाब गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. षटक चौथं चालू झालंय. सचिन घागस गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर इथं डॉट. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही. 1 विकेट अर्जित केली आहे. यश बॅटिंग करण्यासाठी आलाय. संतोष त्याला साथ देईल. दोघांना इथून किल्ला लढवायचा आहे. नेटानं किल्ला लढवावा लागेल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आपण पाहताय. सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये. आजच्या दिवसामध्ये मंचावरती उपस्थिती येते. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सर्व मान्यवर पुन्हा एकदा जोडले जातील. आदरणीय शोभाताई धापटे, विशाखाताई भडांगे, विठ्ठलजी धापटे, विश्वासजी भडांगे, सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये येताना पाहायला मिळतील. चेंडू हवेत, भाव फडे मैदानाच्या आतमध्ये. एकच फाईट, वातावरण टाईट. काय झेल टिपलाय. अगदी मैदानाचा जवळजवळ 50 पावलांचं अंतर कव्हर केलं. एक चांगला झेल. ओनली भाऊ फडे मैदानाच्या आतमध्ये. नावाला ताकद आहे भावांनो. काय जबरदस्त झेल टिपला. अगदी मिडॉन वरती उभे होते. मिड विकेटच्या सीमारेषेच्या दिशेनं वेगानं गेले. त्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर वेळ चेंडू हवेत होता आणि उंच गेलेला हा झेल, कठीण झेल अगदी सोपं करून दाखवत असताना
भाऊ फडेने एक चांगलं उदाहरण पेश केलं. विशेष कौतुक सचिन घागतचं मित्रांनो. 5 चेंडू फेकलेत, 2 विकेट त्यांना अर्जित केल्यात, एकही धाव अजून खर्च केलेली नाही. धावफलकावरती आहेत त्या 30 धावा, 7 बाद 30 धावा. मैदानावरती कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाला बॅकफुट वरती ढकलत असताना समोरून ताकद लावतायत. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आज मैदानावरती उतरलेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय सचिन घागस. 5 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च न करता 2 गडी त्यानं टिपलेत. न्यू बॅटर मैदानावरती जयेश. या चेंडूवरती सुद्धा बॅटला स्पर्श झालाय, तिथं धाव कंप्लीट होईल का? चेंडून चकवा दिला आणि नक्कीच एक धाव येईल. 2 विकेट मेडन आली असं वाटत होतं, मात्र तिथे एक सिंगल धाव येते आणि निश्चितच एक धाव धावफलकावरती ऍड करतायत. षटक 5वं संपलंय आणि 4थं संपलंय. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 7 गडी बाद 31 धावा. धन्यवाद, थँक्यू. 4 षटक इथं संपली आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 7 बाद 31 धावा. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. मैदानावरती आपण पाहाल तर बॅकफुट पंच देत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर मजल मारली होती संघ उंबरमाळीनं, मात्र या षटकाला जशी सुरुवात झाली 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निलेशनं सुंदर कमबॅक केलं. सचिन घागसनं कंबरडं मोडलं. करण आलाय. राईट मोर द विकेटनं यावेळेस टाकलेला हा चेंडू फटका खेचलाय. हवेमध्ये बराच वेळ होता आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक चांगला पद्धतीचा झेल कॅरी झालाय आणि उंबरमाळी संघाला लागलाय 8वा झटका. शहापूर पंचायत समिती उपसभापती आदरणीय कविताताई सागर भोईर तथा महिला संघटन अध्यक्ष शहापूर तालुका शिंदेगड सन्माननीय सागरजी भोईर यांच्याकडनं लाहे संघासाठी आणि आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आम्ही आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय. मनपूर्वक स्वागत.
लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट वाईड, त्यानंतर विकेट आपण पाहताय. या चेंडूवरती डॉट येतोय. चांगल्या पद्धतीने इथं थांबवून ठेवतायत आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे हा संघ. मैदानावरती आपण पाहताय जबरदस्त कामगिरी करत असताना, भंडाराची उधळण करत असताना मेन इन येलो आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे. करणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरकला, खेळण्याचा प्रयत्न. सँडी भोईर मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या मागणं मॅच कंट्रोल करत असताना अजून एक हादरा दिलाय. कार्तिकी स्पोर्ट्स क्लब उंबरमाळी संघासाठी धोका. स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन भरपूर सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आरपीआय अध्यक्ष शिरोळ मान्यवर नरेश दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आज शेवटचा अंतिम दिवस आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघानं आणि संपूर्ण लाहे ग्रामस्थांची ही जबरदस्त टुर्नामेंट पर्व चौथं आणि चौथ्या पर्वाचा आजचा शेवटचा महाअंतिम दिवस इथं संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती जाऊन खेळलाय त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल, एक धाव. शेवटच्या षटकात आपण आहोत. धावांसाठी 1-1, धावांसाठी भूक लागलेली पाहायला मिळतीये. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी हा संघ इथून अडचणीत सापडलाय. 9 फलंदाज बाद, 33 धावा धाव फलकावरती. डरावनी स्थिती, वातावरण गंभीर. 33 धावा. चला मैदानात चेंडू फेकवा. मॅच बॉल आलेला आहे. कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाने मैदानावरती थोडीशी नांगी टाकलेली आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या 2 षटकांवरती खूप मोठा हल्ला केला तुषार रनआउट झाला. मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म मध्ये असाल, मैदानावरती चांगले खेळत असाल तर अशा वेळेला धावबाद होणं हे तुमच्यासाठी फार धोकादायक असतं. निश्चितच तशीच काहीशी परिस्थिती इथं पाहायला मिळाली. आणि जसा तुषार बाद झाला त्याच्यानंतर अजून आपण पाहिले 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. इथं अडचणीत सापडली उंबरमाळी टीम. टॉप ऑर्डरचे फलंदाज रनआउट होतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाहाल तर इथं पूर्वार्ध संपलाय आणि निश्चितच मैदानावरती आग लावणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 षटकांचा पूर्वार्ध संपला. धावफलकावर 34 धावा जोडल्या. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला बनवायच्या आहेत 35 धावा फॉर द तिकीट ऑफ सेमीफिनाले. चला, वाघोबा स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि इन्शा स्पोर्ट्स शिरोळ दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी या. हॅलो, वाघोबा स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि इन्शा स्पोर्ट्स शिरोळ दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी या. मान्यवर नरेशदादा पवार, आपणास विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आजच्या दिवसाची सुपर 8 मधील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि त्यांना पक्ष फाईट करेल वाघोबा स्पोर्ट्स डोंगरीपाडा. या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नरेशदादा पवार मान्यवरांच्या शुभ हस्ते तथा मान्यवर सुशांत टिटवाळ्यावरनं आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि डोंगरीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. या ठिकाणी आपण नाणेफेक करत आहोत. मान्यवर आम्हाला पाहुणे लाभलेत, अर्थातच नरेशजी पवार, त्याचबरोबर सुशांतजी
रणदिबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूने कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत एव्हरग्रीन कॅप्टन मतीनबाई शेख, दुसऱ्या बाजूने युवा यंगस्टर वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमचा कॅप्टन अविनाश. टॉस होतोय, छापा कॉल आहे आणि छापा येतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी मतीनबाई टॉस जिंकताय, निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. 5 षटकांची मॅच लीग स्टेजेस मध्ये निश्चितच मॅच पाहायला मिळाल्या. इथं काय स्ट्रॅटेजी, 5 षटकांची मॅच लीग स्टेजच्या मॅच म्हटल्या तर ही एक ताकदवर टीम नेहमीच उभारून आलेली आहे. 5 षटकांची मॅच समोर डोंगरीपाडा टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आज इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? नॉकआउटच्या मॅच मध्ये खेळायचंय, काही प्रेशर आहे का? आणि विशेष लाहेकरांच्या विषयी काय सांगाल? आयोजन बोललं तर चांगलाच आहे आणि फर्स्ट टाइम आहे का लाय मध्ये फक्त बाईक असते, तर त्याच्यामुळे पण कॉम्पिटिशन जास्त चालणार आहे आणि आम्ही आमचं प्रपंच 100% दाखवू. नक्कीच अगदी शांत मनानं आणि विनम्रपणे मत या ठिकाणी मांडतायत मतीनबाई शेख. खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आहे. बाबा, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आणि तुझी काय स्ट्रॅटेजी? आता तुला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच घेतली असती, पण आता बघू, त्यांनी फिल्डिंग घेतली. आता आम्ही 60-61 पर्यंत धाव करू. 60-65 धावा करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. मित्र, मॅच चालू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. नाणेफेक कक्षामधनं टॉस ची न्यूज आपल्याला मिळालेली आहे. अर्थातच इंचास्फोट शिरोळ संघाने टॉस जिंकला आणि या ठिकाणी स्वीकारली आहे फिल्डिंग. पुढील मॅच मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील डोंगरीपाडा. जाऊया विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी यजमान संघ मैदानावरती विजयाच्या तयारीत पाहायला मिळेल. त्यांना फाईट देत असताना टीम मैदानावरती खेळतीये उंबरमाळी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि समालोचन कक्षामध्ये करूयात थोडंसं परिवर्तन. कल्याण ग्रामीणचा आवाज आमचे मित्र प्रथमजी चव्हाण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. एका बाजूला आपल्याला उंबरमाई पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला लाही. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केलंय. फिल्डिंग चांगली होती. लॉंग ऑफ मध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शाने, काट्यात झुलती एक फुलांची कमाने. हवं तर घे कारण दुनिया एक दुकाने. जो म्हणतोय जीवन निरार्थ आहे तो मात्र बैमाने. कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. यावेळेस टोका प्रतिम पाहायला मिळतोय. अजयचा तडाखा, चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. नितीन खांबालकर संदेश भोईर बॅट्समन लई डेंजर. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर येतोय चौकार. स्ट्रायकर एंड वरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय. लाहे प्रीमियर लीग सीझन क्रमांक पहिल्याचा मालिकावीरची बाईक ज्या खेळाडूला मिळाली होती, असा खेळाडू तर नॉन स्ट्रायकर एंड वरती ज्या खेळाडूने 200+ धावा आणि विकेट्स प्राप्त केल्यात असा प्रबल दावेदार आपण पाहतो. इथे सन्मान दिलाय. याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान, इसे कहा जाता है टेनिस बॉल क्रिकेट. आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 6 धावा, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा डॉट बॉल आपण पाहू शकतो. एकंदरीत टीमची टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजय खंबाळकर आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू, फटका चांगलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धावेची मोहर. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड चौका. भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी लाहे गावात फेमस भारी. थँक्यू सो मच. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते.
अजून एक, क्या बात आहे, अक्रॉस द लाईन स्ट्रोक सजवलाय वाऱ्याच्या वेगाने, चेंडू सीमा पार, वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करा, डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर रेड. 6 धावांसाठी लाहे प्रीमियर लीग. अजय पांडे षटकार. आज चौकार षटकार मारी, पोर बॅटिंग करतात भारी. आज थँक्यू सो मच. गाण्यामध्ये सांगितलं जात आहे पोरं बॅटिंग करतात भारी, मात्र इथे मी म्हणेल लय भारी बॅटिंग पाहायला मिळते अजयच्या बॅट मधून. यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. लाहे गावाचा हुकमी एक्का, ट्रम्प कार्ड ऍज अ बॅटर म्हणून जो पाहायला मिळतो असं आपण पाहतोय. अजय खंबाळकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहे. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती आता असतील नितेश भोईर. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे फलंदाज चांगली होतीये, मात्र गोलंदाजाला सांगावं लागेल की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आता, हमारा तो दौर आएगा. आता आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय. विनंती करतोय सन्माननीय भगवानजी खंबाळकर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते RPI ची धुरा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या विभागामध्ये सातत्याने असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय शिरोगावातील उद्योजक आणि समाजसेवक नरेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय भगवानजी खंबाळकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होणार आहे. मात्र नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा थोडस रोल करायचं, कॅमेरामॅन थोडस रोल करायचंय, कॅमेरा थोडस रोल करायचंय. रिक्वेस्ट असेल 1 मिनिट मॅच थांबवायची मात्र. येस, आता सुरू करायची. सन्माननीय नरेशजी पवार साहेबांचं शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जातंय. असं म्हटलं जातं पाहुण्यांचं येणं हे फक्त येणं नाहीये, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर असं लेणं आहे. आणि मान्यवरांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण म्हटलं जातं माणूस पैसे कशासाठी कमवतो, तर ते सुखासाठी. आणि सुख कशामध्ये असतं, फक्त घर घेण्यामध्ये तर नाही, त्यामध्ये आपली माणसं असली पाहिजेत, त्याला म्हटलं जातं सुख. गाडी घेऊन फक्त फायदा नाहीये, तर त्या गाडीमध्ये आपल्या माणसासोबत प्रवास करणं याला म्हटलं जातं सुख. फक्त क्रीडा स्पर्धा ठेवून फायदा नाहीये, मात्र त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली हक्काची माणसं येणं त्याला म्हटलं जातं सुख. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. नितेश भोईरचा तडाखा, चेंडू सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड. षटकार. फेमस भारी गावदेवी स्पोर्टची पोर सारी. आज थँक्यू सो मच. इंडिव्हिज्युअल 7 धाब्यांवरती नितेश पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला मी म्हणेल फ्रंट फुट वरती लाहे संघ पाहायला मिळतो. आणि आमचे जगदीश दादा त्यांची देखील कॉलर थोडीशी टाईट झालेली पाहायला मिळतीये. हरकत नाही, गावाचा संघ वर्चस्व गाजवतोय. आणि त्यावेळेस अशा प्रकारे आनंदमय वातावरण आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. गेंद नहीं थी खास, लेकिन बल्लेबाज ने दिखाया आपला क्लास. षटकार. 27 धावा धावफलकावरती, 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 19 चेंडू आणि 8 धावेंची गरज पाहायला मिळतीये. एकतर्फी सामना असं मात्र आपण पाहू शकतो. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. अजूनही 7 धावेंची गरज. सातत्याने ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होते त्या वेळेस 3 प्रकारचे आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. हौशे, गौशे आणि नवशे. हौशे म्हणजे आपल्या संघासाठी हौशीने येतात. नवशे म्हणजे संघाला तारण्यासाठी, कुठेतरी मोटिवेट करण्यासाठी येतात. आणि तिसरे म्हणजे गौशे. यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नाही, मात्र म्हटलं जातं ना पिने वाले को बहाना चाहिए. आणि अशा प्रकारचे 3 हौशे, गौशे आणि नवशे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आणि अशा प्रकारचा क्रीडा आपण पाहत असतो, नेहमी फलत फुलत असतो. त्यामुळे प्रत्येकाचं इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रत्येक घटकाचं इथे उल्लेख होणं गरजेचं आहे. 28 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती नितेश भोईर. 7 चेंडू 14 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 14 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन अजय खंबाळकरचं.
यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती. आज जर विचार केला तर लाहे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला ही मॅच बघत असताना पाहायला मिळतोय. कारण खेळीमेळीचं वातावरण संपूर्ण या गावामध्ये पाहायला मिळतो. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रगण्य असणारं गाव आणि सातत्याने पाहायला गेलं तर या विभागामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतात आणि त्यामध्ये नामवंत यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे ही क्रीडा स्पर्धा. याच दरम्यान मुनाफ यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम मुनाफ, आपलं सहर्ष असं स्वागत. आज कुठे जायचं नाही ना? नाही जायचंय, आज इथेच थांबणार आहे. याच दरम्यान सागर शेठ भोईर, उद्योजक, समाजसेवक आणि एक दिलदार असणारं व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून प्रयागराज वरून ती क्रीडा स्पर्धा पाहतात. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. कट करायचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळतात जे या क्रीडा स्पर्धेला लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत आहेत. यावेळेस पायावरती चेंडू होता फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. 30 रन विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. आज मी सातत्याने उल्लेख करतो या विभागाने मला ओळख दिली, या विभागाने मला खूप सारं प्रेम दिलंय. मग यामध्ये साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक असेल, गोटेकर प्रीमियर लीग असेल, त्यानंतर हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक असेल, बीरवाडी प्रीमियर लीग, खासदार चषक, किंबहुना आता लाहे प्रीमियर लीग, सर्व स्पर्धेमध्ये मला संधी मिळते. त्यासाठी मी आयोजकांचं खरं तर आभार मानेल. त्यांच्या माध्यमातून मला नेहमी सातत्याने संपूर्ण दिवसासाठी संधी दिली जाते. इथे आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 13 चेंडू विजयासाठी 5 धावेची गरज. एक मोठा फटका आणि सामना फिनिश होईल. मात्र मोठा फटका येईल की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. षटकार मारायचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पायावरती चेंडू होता तोपर्यंत सिंगल धाव येथे कंप्लीट केली जाते. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 4 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 4 असं समीकरण पाहायला मिळतो. या मॅच मध्ये उंबरमाई संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. पहिल्या 1.5 षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार लागला होता. अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी थांबवणं गरजेचं होतं आणि त्याच परिस्थितीमध्ये रनआउट आणि विकेट रेग्युलर इंटरव्हल वरती पडले आणि फ्रंट फुट वरती लाहे संघ आला. त्यानंतर त्यांनी समोरच्या संघाला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती टाकला. इतका बॅकफुट वरती टाकला की समोरचा संघ उभारणी घेऊ शकला नाही. असं म्हटलं जातं की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. कमबॅक चांगला झाला होता आणि तो मोमेंटम आतापर्यंत पाहायला मिळतो. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लाहे गावाचा ब्रँड आणि MSD स्टाईलने सामना केलाय फिनिश. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी, त्यानंतर आयगावदेवी क्रिकेट संघ लाहे. तर मॅच फिनिश होत असताना पाहायला मिळते. आयगावदेवी लाहे संघाने 10 विकेटने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड लाहे टीम. हार्ड लक, टफ लक. उंबरमाई यानंतर होणारी मॅच एका बाजूला वाघोबा